विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न पहिला, 1 मे 2026 पासून कोणता नवीन कायदा लागू झाला आहे? बघा कायदा नवीन आहे तर यावरती प्रश्न येणारच. दिनांक आपल्याला लक्ष ठेवायची आहे की 1 मे 2026ला नवीन कायदा निर्माण झालेला आहे आणि कायद्याचे नाव आयकर कायदा 2025. ठीक आहे. पुढील प्रश्न, दुसरा प्रश्न आहे बघा, नीती आयोगाची नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? नवीन उपाध्यक्ष यावरती प्रश्न हमखास येऊ शकतो. अशोक कुमार लाहिरी असं त्यांचं नाव आहे, जे आपल्या नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवडणूक झाली आहे. चला पुढे, महाराष्ट्र व गुजरात राज्याची निर्मिती कधी झाली? बघा, आपल्या महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या राज्य या दोघाही राज्याची निर्मिती एकाच दिवशी झालेली आहे. 1 मे 1960 यावेळेस महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्याची निर्मिती झालेली आहे. बघा, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर. सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला हाच तो राज्य आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे, आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर आपण 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करतो, इंटरनॅशनल लेबर डे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर आपण 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा करतो. पुढील प्रश्न आहे, नीती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? नीती आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, भारतात GST कधी लागू झाला? तर भारतामध्ये GST 2017 मध्ये लागू झाला, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, भारताचा संविधान दिवस कधी साजरा होतो? तर आपण संविधान दिवस 26 नोव्हेंबरला साजरा करतो. पुढील प्रश्न, बघा, IPLच्या इतिहासामध्ये 800 चौकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर त्यांचं नाव आहे विराट कोहली. पुढील प्रश्न, 2026चा मोहन मस्कर स्मृती पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे? पुरस्काराचं नाव काय? तर मोहन मस्कर स्मृती पुरस्कार. कोणाला प्रदान झाला असा प्रश्न येऊ शकतो, तर अभिजित करंडे असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न, 2026च्या पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की IPLची सुरुवात कधी झाली? IPLची सुरुवात कधी झाली? तर 2008 मध्ये IPLची सुरुवात झाली होती. पुढील प्रश्न, IPLमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे? तर विराट कोहली. पुढील प्रश्न, IPLमधील सर्वात यशस्वी टीम कोणती मानली जाते? तर मुंबई इंडियन्स. आता हा जो प्रश्न आहे ना, याला तुम्ही IMP करून ठेवू शकता, कारण की हा प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचं नाव आहे मीरा बोरवणकर असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न, फेमिना मिस इंडिया 2026ची उपविजेता राजनंदिनी पवार ही कोणत्या जिल्ह्याची आहे? बघा, उपविजेता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची आहे. आता थोडक्यात आपण भूगोलचे प्रश्न बघू. छत्रपती संभाजीनगर याचं पूर्वीचे नाव होते औरंगाबाद, त्यानंतर औरंगाबादचे पूर्वीचे नाव होते खडकी. तर लक्षात कसं ठेवायचं आपल्याला, अगोदर होतं खडकी, मग झालं औरंगाबाद, त्यानंतर संभाजीनगर. फेमिना मिस इंडिया 2026चा किताब कोणी जिंकला? असं त्यांचं नाव साध्वी सेल असं त्यांचं नाव आहे. बघा, पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की 2026चा विटली पुरस्कार ग्रीन ऑस्कर कोणत्या भारतीयांनी जिंकला? बघा, तर त्यांचं नाव आहे बरखा सुब्बा आणि परवीन शेख. पुढील प्रश्न, मे 2026 मध्ये प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी
प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे? पुढील प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक भारतात कितव्या क्रमांकावर आहे? तर 157व्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न बघा, देशातील पहिली आहे तर यावरती प्रश्न हमखास येऊ शकतो. बघा, देशातील पहिले, राज्यातील पहिले, शहरातील पहिले यावरती प्रश्न येतो आणि आपण हे करत नाही. तर बघा, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की देशातील पहिले पोर्टेबल MRI मशीन कोठे सुरू करण्यात आली आहे? तर आपल्या भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी ही मशीन सुरू करण्यात आली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे बाकीचे आहेत त्यावरती थोडं नजर टाकू. आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, हे आपल्याला माहिती आहे. कर्नाटकची राजधानी बेंगलोर आहे. भारताची राजधानी दिल्ली. पुढील प्रश्न आहे बघा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन कधी साजरा केला जातो? तर 4 मेला आपण आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा करतो. पुढील प्रश्न आहे बघा, जागतिक व्यंगचित्रकार दिन कधी साजरा केला जातो? तर 5 मेला आपण साजरा करतो. चला आता काही महत्त्वाचे प्रश्न बघू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर हे सोपा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते अजित पवार. आता यांचं निधन झालेलं आहे तर यांच्या ठिकाणी यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे. पुढे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. पुढे महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? आपल्या महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत दिनेश टी वाघमारे. पुढे 5 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर राजेश अग्रवाल हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. 6 नंबरचा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे की आपल्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? आणि यावरती प्रश्न येतोच. तर मिलिंद साठे असं त्यांचं नाव आहे. 7 नंबरचा प्रश्न देखील खूपच महत्त्वाचा आहे. असे प्रश्न एक्झाममध्ये येतात. महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? तर VM कानडे. 8 नंबरचा प्रश्न, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर KK ताडे. पुढील प्रश्न 9 नंबरचा, महिला हक्क आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? तर रुपाली चाकणकर असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न आहे 10 नंबरचा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रजनीश शेठ असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न, भारतामधील पहिले दिव्यांग मंत्रालय कोणत्या राज्यात स्थापन झाले आहे? तर आपल्याच महाराष्ट्रामध्ये. पुढील प्रश्न आहे बघा, भारतामधील पहिले दिव्यांग न्यायालय कोठे स्थापन झाले आहे? बघा, दिव्यांग न्यायालय पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढे भारतातील पहिले बघा, आपल्या भारतातील पहिले आहे तर यावरती प्रश्न हमखास येऊ शकतो. भारतातील पहिले दिव्यांग पार्क कोठे आणि कोणत्या शहरामध्ये आपण जे काही उभारण्यात आले आहे? तर नागपूर. संत्र्यांचा जिल्हा आहे नागपूर. द्राक्षांचा जिल्हा कोणता? तर नाशिक. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की दिव्यांग कल्याण विभाग व दिव्यांगाच्या दारी अभियान सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर आपल्याचं महाराष्ट्र राज्य आहे. बघा, क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणता? तर राजस्थान हा राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य आहे. पुढील प्रश्न 15 नंबरचा, भारताचे पहिले दिव्यांग विद्यार्थी कोण होते? तर चित्रकूट. 16 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले दिव्यांग
संशोधन केंद्र कोठे आहे? तर बँगलोर या ठिकाणी. कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलोर. पुढील प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण आहेत? तर सदानंद दाते असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत? तर राजेश अग्रवाल. बघा हे काही महत्त्वाचे प्रश्न होते जे तुमच्या कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचे ठरेल. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.